उत्तरेचा बादशाह आणि उत्तरेचा बादशाह औरंगजेब आणि दक्षिणेचा बादशाह शिवाजी महाराज हे दोन्ही एका वेळी इथं राहायला होते. हे या भागाचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल आपणाला. नमस्कार मित्रांनो, मी किरण मेंगले पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती. मी आज आलो आहे, तुम्ही पाठीमागे बघू शकताय, हापशी महलला. तर चला या महलाची माहिती घेऊया. नमस्कार मंडळी, पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात असलेले हे हापशी महाल जवळपास पुण्यापासून 90 किलोमीटर अंतरावरती आहे. इथून जवळच शिवनेरी किल्ला आहे, जो की अवघ्या 5 किलोमीटर अंतरावरती आहे. अमरापूर या गावामध्ये हा हापशी महाल स्थित आहे. इथे जाण्यासाठी नाममात्र प्रवेश शुल्क देखील आहे. मलिक अंबर स्वतः एक हापशी असल्याने त्याने या जागेत बांधलेल्या वाड्याला हापशी महल असे म्हटले जाते. महालाच्या आवारात प्रवेश करतानाच आपल्याला खूप जुन्या वस्तू दिसतात. इथे एक माहितीचा फलक देखील आहे. काही बदकं इथे जलक्रीडा करताना देखील दिसली. बाजूलाच खूप सारी नक्षीदार ज्योती आणि पुरातन वास्तू दिसतात. साधारणतः 1590च्या दरम्यान या महालाची बांधणी केली गेली. महालाचे सर्व काम दगड, वीट आणि चुन्यामध्ये केलेले आहे. या ठिकाणी मुजरा आणि नजराणा होत असे. महालाच्या मागे दक्षिणेला त्यावेळेचा मोठा असा पाण्याचा हौद आहे. हौदामध्ये पाणी साठवण्यासाठी दगड व चुन्याच्या पाईपलाईनने पाणी आणण्याची सुद्धा योजना केली होती. हौदाच्या जागेत राजस्त्रिया स्नानासाठी आल्यावर त्यावेळी तिथे एक विशिष्ट वाद्य वाजवण्यात येईल. म्हणजेच स्नान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाद्य वाजवायचे. बंद होईपर्यंत तेथे जवळपास कोणीही फिरकायचे नाही. या दरवाजातून आत गेल्यानंतर आपल्याला मोठा हॉल दिसेल. इथेच सर्व महसूल, देखरेख आणि नियोजन होत असे. दोन्ही बाजूला 2 दालने आणि विश्रांतीची जागा आहे. मित्रहो, दगडामध्ये आणि चुन्यामध्ये केलेले सुबक कोरीव नक्षीकाम हे त्यावेळचे मलिक अंबरचे कौशल्य आणि वैशिष्ट्य होते. मंडळी, इतकं सुंदर आहे हा हापशी महल. तुम्ही प्रत्येक ठिकाणी खिडक्या बघू शकताय, कमानीदार खिडक्या आहेत. आणि इथून या दिशेने वरती जायला, 2nd फ्लोअरला जायला रस्ता आहे. तर चला वरती जाऊ. नमस्कार, मी खंडू तोडकर. आत्ता आपण पाठीमाग बघतोय तो हापशी महाल आपण बघतोय. त्याला जे मराठीमध्ये किंवा आपल्या भागामध्ये हापूस बाग असं संबोधलं जातं. तर या महालाचं वैशिष्ट्य असं की हा महल मालिक अंबर, निजामशहाचा सरदार मालिक अंबर याने ते तयार केलेलं आहे इथं. आणि या हापशी महालचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं, साधारणपणे 1630-31-32च्या दरम्यान औरंगजेब बादशाह इथं या महालामध्ये त्याचं वास्तव्य होतं. आणि त्याचवेळी साधारणपणे औरंगजेब बादशाहाचं वय त्यावेळेला 8-9 वर्षाचं असावं किंवा थोडंफार कमी जादा असावं. त्याचवेळी 1630 साली शिवाजी महाराजांचा जन्म इथून जवळ असणाऱ्या, म्हणजे 2 किलोमीटरवर असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. आणि या भागाचं किंवा या जागेचं वैशिष्ट्य असं की
नंतरच्या 50 वर्षाच्या काळामध्ये ज्या वेळेला दोन मोठे म्हणजे उत्तरेचा बादशाह आणि उत्तरेचा बादशाह औरंगजेब आणि दक्षिणेचा बादशाह शिवाजी महाराज हे दोन्ही एका वेळी इथं राहायला होते. हे या भागाचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल आपणाला. मलिक अंबर जन्माने आफ्रिकन होता. त्याच्या आई वडिलांनी दारिद्र्याला कंटाळून त्याला गुलाम म्हणून विकले होते. अहमदनगरच्या निजामशाहीतील सरदार चंगेज खान यांनी मलिक अंबर याला खरेदी केले. चंगेज खान नंतर अहमदनगर निजामशाहीच्या काळात मलिक अंबर निजामाचा प्रधान होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा व शहाजी राजांचे वडील मालोजी राजे हे अंबरच्या अत्यंत विश्वासातले सरदार म्हणून ओळखले जात होते. या हबशी महालापासून काही पावलांवरतीच एक मोठी इमारत आहे. तर मंडळी, कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. हा होता हबशी महल. तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ. जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या. चला तर भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इतिहास वाचत राहा, इतिहास समजून घ्या, प्रगती करा. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे.